पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो, आज फिटले माझे कोणे, बहुता जन्माची साखळी, कोंदाटली पुढे परब्रह्म सावळी, अलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माची साखळी, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, सुखे संतासी आधानो, लोटांगणी आलो वैष्णव भार देखून, आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माची साखळी, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. प्रस्तुत वैकुंठवासी श्रीयुत सदाशिवराव मुकुंदरावजी इंगळे उर्फ भाऊ यांच्या चौथ्या का पाचव्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केली गेलेली आजची ही कीर्तन सेवा मौजे कळमांबा कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचे दोन्ही चिरंजीव अर्थात श्रीयुत बालासाहेब आणि शिवाजीराव, दोन्ही सुपुत्रांनी वडिलाप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान दानदानाच्या रूपानं समर्पित करावी, याच एका पवित्र उद्देशाने कृतज्ञतापूर्वक किल्ला योजने विठ्ठल कुटुंबाचं प्रेम, ग्रामस्थांचं प्रेम आणि म्हणून माझा सेवेचा सुयोग, चिंतनातला अभंग, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय संत भेटीने जीवाच्या जीवनातल्या समस्या कशा सुटल्या जातात याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. जीव म्हटलं की समस्येचा खजाना आहे. काय जीव म्हटलं की समस्येचा खजाना आहे. खजाना खाणच आहे. नव्या नव्या समस्या निघत राहतात. जीवाच्या जीवनात एक समस्या आहे का? हा समस्या म्हणा, अडचण म्हणा, एक अडचण आहे का? अनंत अडचणीनं भरलेलं जीवन म्हणजे जीवाचं जीवन आहे. आता ज्याची अडचण त्याला माहिती आपली काय अडचण आहे, पण अडचणीतच नाही असा जीवच नाही. लक्षात येईल का? जीव आणि अडचण ह्याची फिटिंग आहे. ही नट बोल्टात फिट आहेत. हा ज्या दिवशी तो सर्व अडचणीतून बाजूला सुटल समजायचं तो जीव नशील, देव अथवा संत असेल. सर्वात मोठी पहिली अडचण एक आहे. कोणती? की जीव हा ज्याचा अंश आहे. कोणाचा? देवाचा म्हणा. कुणाचा? देवाचा अंश जीव आहे. भगवान स्वतः सांगतात ममैवांसो जीवलोके जीवभूत सनातनः. मम एव अंश, माझाच अंश जीव आहे. कसे बघा, एकदा माणूस पटांगणाला निघाला, कसा बी निघू द्या, खेळत खेळत निघाला, मजाक मजाक मध्ये निघाला, बाहेर निघालेल्याला पुन्हा घरी येता आलं तर धन्यवाद. पण बाहेर गेली पुन्हा जर घरला यायचा रस्ता नाही सापडला
त्याचं नाव जीव आहे. जीवाची सर्वात मोठी ही दयनीय अवस्था काय आहे की जीव घरीहून निघाला, ज्याच्यापासून निघाला त्याला जाऊन मिळण्यात त्याची धन्यता आहे, किंबहुना त्याची पूर्णता आहे. पण पुन्हा तिथं जाऊन मिळेलच अशी काही खात्री नाही ना. हा, एकदा पटांगणाला निघाला हा, न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी. एकदा प्रवृत्ती बदलली असे म्हणजे पुन्हा घरी यायचा रस्ता सापडेल ही खात्री सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं काय झालंय, जीवाच्या जीवनात ही समस्येचा कडेलोट आणि कहर झाला. समस्या अडचणी. आणि ह्याचं मुख्य कारण काय, देवाबरोबर झालेली विनमुखता. काय झाली विनमुखता. तुकोबाराय सांगतो, देव झाला पाठ मोरा नसती नसती विघ्ने येती घरा. देवातन आपल्यात विनमुक्ता आली त्याच्यामुळं विघ्नाला थोडक्यात म्हणजे संधी सापडली. नाहीतर देवाची ना आपली सन्मुक्ता असल्यावर आणि जवळीकता असल्यावर जगातली जेवढी संकट आहेत आणि जगातली जेवढी दुःख आहेत त्यांना चहा पाण्याला बोलवले तरी येत नाही ती जात. काय कधी देवाची ना आपली जर जवळीकता असेल तर ही दुःख संकट बोलवली तरी येत नाही, चकलीनं सुद्धा नाही. ज्ञानोबारायची भाषा, देखे अखंडित प्रसन्नता आधी जैत चित्ता, ते तर रिघणे नाही समजता संसार दुःखा विडा. देखे अखंडित प्रसन्नता, जगाच्या मालकाची प्रसन्नता जर असेल आणि अखंड असेल तर ते तर रिघणे नाही समजता संसार दुःखा. समजता संसार दुःखा तेथे रिघणे नाही. तिथं शिलकावन मज्जाव आणि पाचर मारतील अजिबात नाही. पाचर कधी मारतेत, सांद पडली तर, थोडं ढिलं रान राहिलं तर काय होत असत, फिटिंग मध्ये पाचर असते का, मोडून घ्यायची का पाचरीची अंकुच. पाचर बसती कधी, थोडा सांदा पडला तर. तुम्हाला मोठ्यातलं मोठं उदाहरण देतो. सांदा पडल्यावरच पाचर कशी बसती. जागतिक लेवलची धर्म परिषद, कसली जागतिक लेवल, जगामधला सर्वात श्रेष्ठ धर्म कोण याची परिषद घेण्यात आली. ही प्राचीन म्हणजे जुना काळ आहे, त्याला कमी अधिक 1000 वर्ष झाले समजा. शंकराचार्यांना 1250 वर्ष झाली. शंकराचार्य गेल्यानंतर 100, 150, 200 वर्षांनी ही घटना घडली. जागतिक परिषद घेण्यात आली. त्याच्यामध्ये कुमारील भट्ट नावाची एक साधू होऊन गेले. कोण? कुमारील भट्ट, तगडा विद्वान.
त्या कुमारीन भट्टाला हिंदू धर्माच्या वतीनं पाठवण्यात आलं. परिषदेमध्ये परीक्षा अशी होती, जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता, तर त्याची परीक्षा हाती होती. 500 फुटाच्या कड्याहून आपापला ग्रंथ आपापल्या हृदयाला धरायचा आणि 500 फुटाच्या कड्याहून उडी मारायची. ज्याला काहीच लागणार नाही त्याचा धर्म श्रेष्ठ. अहो, ही परीक्षा बघितल्याबरोबर टक्केवारीनं काय घरपोच झाली. ग्रंथ तिथं सोडली, घरपोच झाली, जीव घेऊन निघाली. कोण जातो महाराज? 500 फुटाच्या कड्यान उडी टाकायची चेष्टा आहे. हा, ही कुमारीन भट्टाचा नंबर आला. हिंदू धर्म आध्वर्याचार्य कुमारीन भट्ट. कुमारीन भट्ट पुढे आले महाराज. बरी कशासाठी सांगालो का पाटील? हुकी आली असेल मला. कशासाठी चाललंय हे? उद्धव महाराज ढिल्या रानासाठी. विठ्ठल मुद्दा काय? कुमारीन भट्ट समोर आले. कुमारीन भट्टानी वेदाला हृदयाला धरलं महाराज. आमचा धर्मग्रंथ वेद, आमचा धर्म हिंदू, आमचा धर्म आणि आमचा ग्रंथ श्रेष्ठ असेल तर आम्हाला काही होणार नाही. माझं बोलणं कळलं का? पुन्हा एकदा डबल बोलतो. पिष्ट पिशे न्याय म्हणतात त्याला. पिशी हुई अट्टी को डबल पीस दिया जाए, अपने आप ठीक हो जाएगा वाली बात. काय डबल एकदा ऐका, पण बारकाई नाही का, मोकळा मंगळवार नाही. काही जागा मोजकी असते. हां, बारीक लक्ष द्यावं लागतं इथं. देवा थोडं डोक्याला ताण देऊ नये. हां ऐका, माझा धर्मग्रंथ आणि माझा धर्म श्रेष्ठ असेल तर मला काही होणार नाही. कळालं का? ह्याच्यात काय ढिलं राहणं? ह्याच्यात काही ढिलं आहे का? ते वाटायला का तुम्हाला काही असं ढिलं ढालं काही? हां, ह्याच्यात काय ढिलं? कुमारीन भट्टाने असं बोलून उडी टाकली. डाव्या पायाचा अंगठा फुटल्या गेला, रक्त व्हायला लागलं. सुज्ञ शहाणी जाणकार आत्मपरीक्षक असतात. ती म्हणली अरे हे झालं कसं? एवढं तरी का? ताबडतोब लक्षात आलं. काय? परमार्थात जर तर चालत नाही. लक्षात असू द्या. लक्षात बसायला का नाही? जर तर म्हणजे सांद आहे. लक्षात येईल का नाही? माझा धर्मग्रंथ आणि माझा धर्म श्रेष्ठ असेल तर तर आणि जर आलं की ढिलं रान राहते, पाचत बसते. तेवढा अंगठा तरी का लागलं त्याचं कारण आहे जर तर. ओळखीलं त्यांनी ताबडतोब. इथं जर तर नाही चालत. माझा धर्मग्रंथ आणि माझा धर्म श्रेष्ठ आहेच एवढं जर चलावित होते तर कुमारीन भट्टाला काहीच लागू शकत नव्हतं. ही जर तर मध्ये पाचर विढळ. थोडा बी सांदा जमत नाही. सांद दिसली की दुःख येऊन पाचर मारतात. दुःखाच्या पाचरी कधी सांदा पडला तर अहो आपल्याकडे बी ना आवताला मारा नाही तर टिपणीला मारा. पाचरी कशा ढिला असलं तर फिटिंग मध्ये पाचर नाही. देवातन आपल्या जर थोडा बी अंतर पडला की दुःख संकट येऊन पाचर मारल्याशिवाय राहत नाहीत. हा मुद्दा आहे. आणि आपण डायरेक्ट देवापासून कशी झालो, विनमुख झालो. ही जीवनातली सर्वात मोठी समस्या आहे. आणि ही समस्या संताशिवाय दुसरं कोणीही सोडवू शकत नाही. काय? संताविन प्राप्ती नाही.
संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत सोडले तर देवाच्या बाबतीत व्यवहारच होत नाही महाराज. जीव आणि देवातली दुवा म्हणजे संत आहेत. आणि संत असंत तर अति अवघड की बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट तर अवघड आहे आणि संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. मग आता संत भेट बी अवघड आहे, त्याच्याशिवाय प्राप्ती नाही. मग भेट होतच नाही का? होती ना. त्याला पुण्य लागते. संत भेटीला पुण्य लागते आणि चिल्लर जमत नाही. काय असं चल्लर चिल्लर भागवा भागवी आणि देंगे दिलाएंगे दे दिया जाएगा असली उदारी उसनवारी चालत नाही. तिथं रोकडच लागते. काय पुण्य कशी लागते? हा रोकडच मोजावं लागते तरच आहे ती. आणि नसेल तर भेटीचा विषय राहत नाही. आणि ती पुण्याही कमी जमत नाही. पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतरीचे संचित. दांडगी पुण्याही लागते. संत भेटीसाठी पुण्याही फार मोठी लागते. ज्ञानोबा सांगतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी. थोर केली शब्द वापरलाय. थोर केली ती मजा आजी फळाशी आली परमानंदू आजी मानसी आणि भेटी झाली संताशी. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. कमी जमत नाही. कमी पुण्याईनं संत भेटत नाहीत महाराज. काय संत भेटीसाठी नाथ महाराज सांगतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्याला ही जी देंगे दिलाएंगे नहीं चल पाएगा. रोकड्याला ही जी पाठोवाटी रोकडच पुण्य आहे. आणि ती बी एका पाठी एक लगातार केलेली तुटवड्याची जमत नाही. काय हा रोकड्याला ही जे पाठोवाटी तई होय भेटिया हरिप्रियाची. म्हणजे संतांची भेट होण्यासाठी पुण्य दांडगा असावं लागतंय. ती बी रोकडच लागते. अर्ध निर्ध महाग पाहून काही चालत नाही. तेवढी दांडगी पुण्याहीच लागते. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे आणि मग नाम तुझे वाचे शातुळेन समागम घडे सांगतात. अन्यथा नाही. मग ह्याला पर्याय पुण्य कमी जमत नाही. पुण्य पुष्कळ पाहिजे. दांडग पुण्य पाहिजे. आता हे बघा जास्त काही बी पाहिजे असेल तर कणगीत टाकून वाढत नाही गडी. त्याला काय करावं लागेल? अहो पियारावाच लागेल ना. कणगीत आणि बिळदात टाकून वाढत आहे. त्याला प्रत्यक्ष पेरणी करावं लागते. आणि पेरणी करायची म्हणलं की जमिनीची निगा करावं लागते. बरं घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक दिलेल्या बातम्या. वडलोपार्जित आपल्या नावावर आलेली जमीन आहे. घरची जमीन आहे आपल्या भाषेत. मग फुकट पीक दिलं का तिनं कुणाला? तू को बरं सांग. मिराशीचे मोहन शेत नाही देत उगे नाही देत पिक उगे नाही देत पिक उगे नाही देत मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे. उगेच पीक देती होती. अहो न करिता देगा न काढिता दान कैसे नित्य कन ये
निगा न काढिता तन कैसे नित्य कन इति हाता. मेहनतच करावी लागते, फुकट पीक येत नाही महाराज. जुना काळ होता आपला. जुन्या काळात पहिली माणसं हिवाळा आलं की माणसं जमिनी काय करायचे, नांगरून टाकायचे. चांगले उन्हामध्ये तळपू द्यायची आणि मग चैत्र वैशाखात मोगडा पाळी वेचणी फुकणी करून वाट बघत बसायची. कुणाची? पावसाची. बरं, पाऊस पडल्या पडल्या पेरणी. शाबास. पाऊस पडल्या शहाणा शेतकरी फिरीत नाही म्हणा. कशाची वाट बघतो? वापशाची. आणि वापसा शास्त्राने अप्रतिम मानलाय महाराज. वापशाला अनन्य साधारण किंमत दिली शास्त्रानं. वापशाची किंमत सांगू तुम्हाला, मोजा किंमत कसली आहे का? वापशाची किंमत एवढी आहे, केवढी? सांसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र बहाल होत आहे. माझी भाषा कळाली? कळलं का नाही कळालं? बायका पोर असताना ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र शास्त्र बहाल करतय. आणि कशा बाई? फक्त वापसा सांभाळायचा. विढळ म्हणजे वापसा किती किमतीचा आहे कळाला? सांसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं शास्त्र प्रमाणित करतंय. चिल्लर जाऊ द्या कोण. आणि तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थितो नात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहर्हसि. अव शास्त्र जाहीर सांगते, संसारिक असू द्या ना बायका पोरवाला, त्याला सुद्धा ब्रह्मचारी राहिल्या इतकी किमतीचं प्रमाणपत्र बहाल करत आहे. आणि कशाबाई? फक्त वापसा सांभाळल्यामुळं. कशामुळं? वापसा अति महत्वाचा आहे. वापसा तुकोबरायचं प्रमाण आहे का? प्रमाणपत्र काय? विधीने सेवन विषय त्यागा विषय त्यागाते समान. विधीपूर्वक जर विषयाचं सेवन झालं तर विषय त्याग केल्या एवढं शास्त्र प्रमाणित करतंय. पण यदा कदाचित वापसा जर नाही सांभाळला, ऐका त्याचं प्रमाणपत्र. कशाचं? चिबडीच्या पेरीचं. चिबडीत जर पेरलं वापसा न होता, ज्ञानोबा सांगतो. वापसाचं नाव काय? विधी. वापसाचं नाव काय? विधी. विषयाचं सेवन करायचं पण विधीपूर्वक, स्वैराचार नाही. हा म्हणून ज्ञानोबाची शब्द विधीची वाप चुकवी. कशाची? विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज रोपवी आणि कुकर्माचा करी राहू जरी तरी तयाची सारखे असंभाव्य पाप पिके पुण्य नाही. असंभाव्य पाप पिके परिणाम जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. कोट्यवधी जन्म दुःख भोगत बसावं लागतं.
ही स्वैराचाराच्या पावत्या आहेत. हा, विधीचा वापसा जर चुकविला, अन्यायाचं बीज जर रोपविलं आणि कुकर्माचा राम केला तर दांडग पाप पिकतंय. ते पाप कोट्यवधी जन्म पशवादी योनीमध्ये घ्यायला होतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्या. सोपय वही. म्हणून विधीचा वापसा चुकता कामा. आपल्या ग्राम्य भाषेत सांगू, आपल्या भाषेत सांगतो, विधीचा वापसा जर चुकविला दुष्परिणाम आहे. चिबडीतली पेर म्हणते त्याला आपल्याकडं. वापसा न होता पेरणं म्हणजे चिबडीतलं पेरणं. दाना उगवत नाही का? उगवतो. ओलीमुळं दाना फुटतो. पण दुर्दैव असे, दुष्परिणाम असा, वरला पापुडा जमिनीचा कडक होतो. चिबडीतल्या पेरीचा दुष्परिणाम काय? वरला पापुडा कडक होतो. खालून उगवलेल्या नाजूक कोंबाला वरल्या पापुड्याला छेद करून सरळ वर येता येत नाही. मग जिकडे जमीन फाटली असेल, भळ पडली असेल, चिरली असेल, तिकडं त्याला वाकडं जावं लागते. कोणाला? त्या कोंबाला. मग जन्माला येतानाच बाबो ही चिबडीतल्या पेरी आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून शहाण्यानं काय वापसा सांभाळायचा. लक्षात येईल काय? आणि वापसा व्हायला ह्या नावाखाली वल उठून जाऊ नये, हे बी महत्वाचं आहे. लक्षात येईल का? हा, त्याच्यासाठी लक्षपूर्वक वापसा महत्वाचा मानला गेला. आणि खरी पेरणी शास्त्र सांगतं, होला बोली पाडे देवी उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळाचा श्रम वाया जाय म्हणून खोल ओली पडे ते बीज उत्तम. पद्धत आहे. म्हणून शहाणा शेतकरी रुमण्यावर हात देऊन बी जजमेंट बसत नसेल तर टिपणीला दगड बांधतो. बाहेर देतो का नाही देत? हा, बाहेरने देतो साईडने. तेवढ्यावर बी त्याला जरा शंका वाटायला लागली तर स्वतः उभा राहतो आणि मग पेरतो. का? खोल ओली पडे ते बीज उत्तम. आणि केवळ पेरणी करून बी का बसत नाही महाराज. पाठीमागून राशनी नाही तर लोड करणार. का? बीज हाकून टाकणं महत्वाचं. हे झाले दृष्टांत. देशी टाकायचं. विठाल 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 विठाल.
असताना रासनी माणूस केल्याशिवाय का रासनी नाही तर लोड करतो, त्याला माहिती कदाचित बी वर राहण्याची शक्यता, म्हणून त्याला झाकणं महत्वाचं आहे. नानवरायची शब्द आहे का, नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले. पेरलेल्यावर काय करतो, पांघरून टाकतो रासनी लोड करून. तैसी झाकी निपजले दान पुण्य, केलेलं दान केलेलं पुण्य सुज्ञ शहाणी जाणकार झाकून टाकतीत. का, त्याला माहिती वर राहिलं काय पाखरं खाऊन जायची भीती आहे. हा, म्हणून झाकून टाकणं महत्वाचं आहे. म्हणून जी सुज्ञ जाणकार हुशार बुद्धिमान लोक दानात नाव देत नाहीत, गुप्त दान म्हणून लिहितात. कारण पॉवरफुल औषधाच्या ज्या बाटल्या आहेत ना, कंपनीच त्यांना डबल बुचणं देते. वरलं टोपण एक आणि मध्ये लबराचं बुचण एक. का, त्याचं तोंड उघडं राहिलं की पावर राहत नाही. म्हणून केलेलं दान केलेलं पुण्य झाकून टाकायचं, ओपन होऊ द्यायचं नाही. आणि एकदा झाकून टाकलं ते तरतराच वापून येत असत. वापशातली पेरणी आणि एकदा वापून आलं 2-4 दिवसानं येडा करायला जायचं. पूजोनी देव पाहिजे आणि पेरोनी शेतात जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. 2-4 दिवसानं येडा करायला गेलं की मग दाट पातळ कमी जास्त कळत असते. बेरलेलं ही पद्धतशीर जर 4 कोपरे बराबर आलं तर थोडं थोडं मधून मधून खत पाणी थोडं धानाचा बुड रिकामा करायचं. निवडावे तन निवडावे तन आणि शेती करावी जतन. मधून मधून थोडं धानाचं बुड तर मधून मधून तण काढावं लागतं. अहो, या वर्षाची त्या वर्षाला जर येण्यावरली धूळ फुकली, भजन बापाची पेंड आहे. हा, त्याला मधून मधून पंचपदी अष्टपदी असलं काही थोडं थोडं काय काय कुणाला बी वाटतं असं माईकवर उभा राहो, कुणाला वाटत नाही. पण त्याला इमानदारीने घासावं लागते, थोडं मधून मधून चालावं लागते असं हलकं. हा, म्हणजे मग धान मोसम धरतं. विढळ गाता गळा आणि वाहता मळा, मधून मधून भजन करावं लागत असते. ही पोथ्या पुराणं बारकी बारकी असं परमार्थाची जागृती ठेवावं लागते. न तर ह्या वर्षीची ह्या सप्त्याची त्या सप्त्यालाच म्हणल्यावर वय मध्ये काय दिवाळीत बिशिमगा होईल ना. हा, त्याचा काय फायदा आहे. त्याच्यासाठी निवडावे तण शेती करावी जतन. आणि एकदा पोटऱ्यात जर आलं ना महाराज, निव्वळ हुलग फुकी रानं असू द्या, निव्वळ माळ रानं असू द्या, मुरमाड जमीन असू द्या, तरी बी चांगली लपक हाणता येते. कधी, पोटऱ्यात आल्यावर. पोटऱ्यात आल्यावर शेतकऱ्याला खुशच करते महाराज. हा, त्या धानाचं विशेष खुश होतो शेतकरी. पण एकच आहे मात्र, अजून काय बाकी आहे, निस्वनं बाकी आहे. खात्री नसती ही, गैरव्यवस्था ही, म्हणजे गैरविश्वासाचा प्रकार आहे. नाही तर बरेच बापा आम्हाला अशी कॉलर टाईट करून सांगतात, महाराज जगात बी लेकर आहेत पण आपली वेगळीच आहे. मग आमच्या लक्षात येते बहुतेक अजून निस्वलं नसावं. कारण ही जात कधी कळती, निस्वल्यावर विढळ. कल्पना करा, निस्वायच्या टायमाला जर मधून काळा कोंब आला तर झाली कथाची कहाणी. काय उपयोग आहे त्याचा.
म्हणून निस्वल्याशिवाय खात्री देता येत नाही. निस्वल फुलवारा धरला म्हणून फुलवारा लागलाय, पण फुलवारा लागून दाणे धरायच्या आतच वारान गारा झपका झाल्याबरोबर नुसत्या पिशा हातात येत असतात. लक्षात आले? कनेविन सोपटे आणि कणशी लागली घनदाटे. किती बी दाट कणस आली आणि दाणे न धरता नुसत्या पिशा राहिल्या, काय फायद्याचे? म्हणून बरीच अशी काही लेकरं आहेत, कसली नोकरी लागणे इतकं शिक्षण नाही, घरी बसून ठेवायला परवडत नाही. म्हणून मध्यवर्ती बँकेत अशी लटकलेली बरीच आहेत समजा. हा, ती चौक धरूनच बसतीत गावातली. सकाळी घरच्या भाकरी खाऊन अशी चौकाने येऊन बसणार सकाळी सकाळी. त्यांचा धंदा एकच, काय कुणाचा सोडा नाही, साबून नाही, बलूत मागत नाहीत, टोटल गावचं धुणं धुणार. ही मध्यवर्ती बँकेचा धंदा आहे. कुणाचा? मध्यवर्ती बँक ही कुणकडल्याच थराला बसत नाहीत, नुसत्या पिशा हातात आलेल्या. म्हणून एकाच दाणे धरेपर्यंत फुलवारा टेकला पाहिजे. हा, एकदा दाणे धरले न हुरड्यातून बेड झालं, पण एक आहे बेड झालंय, खोडायला आलंय आपल्या भाषेत. आणि एवढ्या नेटात पावसाचा झपका जर झाला तर ती कुंड्यामध्ये मार खाते. कुठं मार खाते? मार्केटला डाऊन चालतंय, ती कलर जातो. आणि कलर गेल्यावर म्हणावं असं नसतंय जमत. मार्केट मिळतंय का? हा, मार्केट मिळत नाही महाराज. त्याच्यासाठी सही सलामत जर घरी येऊन पोच झालं तर समजायचं. काय समजायचं? पुण्य फळले बहुता देवरा भाग्य महाराज म्हणतात बरेच दिवसानं पुण्य फलीभूत झालं. कसं आहे? अहो, शहाणा शेतकरी, त्याला माहितीये तोंडात घालायचा घास मातीत कालवितो. येडाय होय उद्धव बुवा, येडाय होय. त्याला माहितीये काय? एका बीजा केला नास मग भोगिले गणित. एका बीजा केला एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक दाना आज जरी मातीत कालवेला असला तरी तो कालांतराने एक कणीस घेऊन येणार आहे. म्हणजे कणीस हजारो दाणे घेऊन येणार आहे.
एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. म्हणजे याचा अर्थ फेरायला जाताना हातात घेऊन जाते बियाच्या पिशव्या, काय असं हातात घेऊन जाते रानात माणूस. आणि आणताना गाड्या, मग गाडी आवरी वा पिशव्या घेऊन जाते हातात अशा आणि आणताना गाड्याच्या गाड्या भरून आणत. म्हणजेच पुण्य फळले बहुता दिवस, पण पुण्य फलीभूत झाले ह्याला पुरावा लागेल का नाही. जे हुशार जाणकार कार्यकर्ते किंवा जाणकार एखादा माणूस आहे, कोणत्याही डिपार्टमेंटला त्याचं काम असू द्या, तो म्हणणार साहेब आपलं, साहेब जरी म्हणला हो तुमचं काम झालं बरं का, शहाणा गृहीत धरीत नाही. खास बुद्धिमान जो माणूस आहे ना, तुमचं काम झालं बी म्हणला तरी तरी काय गृहीत धरीत नाही. मग हे बघा, 100 बखा और 1 लिखा वाली बात है. 100 बार कहने की अपेक्षा 1 बार लिख लिया बात खत्म. जाणकार माणूस काय म्हणतो, काम हो किंवा न हो, संबंधित अधिकाऱ्याला जाऊन विचारलं साहेब आपलं कामाचं तुझं काम होत नाही, उघड सांगतो. तर तो हुशार जर माणूस असला, येत किंचित बी चेहऱ्यावर भाव बदलू देत नाही, नाराज होत नाही. तो म्हणतो साहेब हे बघा कसे व तुम्ही तरी कशाला लोड घेता, काय तुम्ही बी लोड घेऊ नका, काम होत नाही ना, फक्त लिखी द्या. बोलणं कळायले का नाही, विचारा तुम्ही कोणा डिपार्टमेंटला देतय का लेखी ती बघू. काम होत नाही नाराज नाही काय आपण, पण होत नाही म्हणून काय करा, लेखी द्या. देतय का ती, देत नाही महाराज. इथं किंमत कशाला आहे, लेखीला किंमत आहे, तोंडी कोण विचारतो. म्हणून हिंदी में कहावत है 100 बखा और 1 लिखा वाली बात. 100 बार कहने की अपेक्षा 1 बार लिख लिया बात खत्म. पुण्य फलीभूत झालं याला प्रमाण, याला एकच प्रमाण, शिक्का मारून मिळालं पाहिजे. भाग्य उदयाचा ठसा, ठसा पडलाय, ठसा शिक्का पडलाय. किंमत कशाला, अव शिक्क्याला किंमत आहे. बोगस पत्र, पत्र कोण मानी वंतील शिक्का, पत्र कोण मानी वंतील गौरव सेवकाची मुळे, हे बघा, आपापल्या मतदारसंघातल्या माणसाला नाराज होऊ द्यायचं नाही म्हणून मंत्री महोदय बोगस पत्र देतात का देत नाहीत. बोगस पत्र देत. संबंधित अधिकारी म्हणतो एक साहेबाचं पत्र आणा, म्हणजे आता त्याला काय, आपल्या साहेब आपलं चांगलं चालतंय. हो साहेब आपल्याला त्यांनी जरा एक पत्र, एक पत्र देऊन टाकलं त्यांना. असली पत्र लई पडलेली त्यांच्याकडे. अधिकारी ओळखीत आहे कोणतं पत्र दिल्यावर काम होत आहे म्हणून. पत्र कोण मानी बरं सांगतात, कोण मोजतो त्या पत्राला, पत्र कोण मानी हा वंदितील शिक्का. जे शिक्का मारून दिलेलं पत्र आहे ना, ती किमतीचा आहे. गौरव सेवका त्याची मुळे. अवकल्पना करा, शिपायाला उठून उभा राहून कलेक्टर रिस्पेक्ट देतो का, देतो का.
शिपायाला कलेक्टर उठून उभं राहून रिस्पेक्ट देतो? देत नाही महाराज. हा का देतो? देत नाही. पण कल्पना करा, वो सिपाही राष्ट्रपति भुवन की मोहर और साइन लेके पत्र लेकर आया हुआ तो ज्या पत्रावर राष्ट्रपती भुवनचा शिक्का आहे आणि राष्ट्रपतीची सही आहे, असलं पत्र जर घेऊन दिल्लीहून तो आला असेल तर कलेक्टर उठून उभा राहून त्याला आदर करतो का करीत नाही? करतो. गौरव सेवका त्याची मुळे. त्या शिक्क्याला किंमत असते. शिक्का चिल्लर नाही ना, तो कुठं बी चालतो का महाराष्ट्रापुरताच आहे? राष्ट्रपतीचा शिक्का पूर्ण देशात चालतो का नाही? देशी चाले शिक्का, देशी चाले शिक्का, पूर्ण देशात शिक्का चालतो का चालत? देशी चाले शिक्का, तेथे कोण मानी रंका. त्या शिपायाला कोण विचारतो किंमत कशामुळे? गौरव सेवका त्याची मुळे. त्या शिक्क्यामुळे किंमत असते. म्हणून वेटेज वजन कशावर आहे? शिक्क्यावर आहे. आणि शिक्का चिल्लर नाही ना. रोका माना की शिक्का माना, रोका सिक्का तत्समाना. तुकोबाराची भाषा आहे. तुकोबारा म्हणतात रोकड दिलं काय आणि सही शिक्का मारून दिलं काय? हा दोन्ही मिळून एकच ना. रोका माना की शिक्का माना, रोका सिक्का तत्समाना. इतकी किंमत आहे कशाला? शिक्क्याला. म्हणून भाग्य उदयाचा ठसा. तुमचं पुण्य फलीभूत झालंय कशाहून? भाग्य उदयाला आलंय असा शिक्का मुहूर्तच झालाय. अहो कल्पना करा. आता जाणकार माणसे, नियोजन अधिकाऱ्याची सही झाली, वर्क ऑर्डर नावाची चीजेवर त्यावर सही अधिकाऱ्याची झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला सरकार ढासळलं म्हणून कळालं, सरकार बरखास्त झालं म्हणून कळालं. काम होतंय का होत नाही? बोला. माझं बोलणं कळायलं का नाही कळायलं? वर्क ऑर्डर नावाची चीज आहे, त्याच्यावर सही होऊन दुसऱ्याच मिनिटाला सरकार बरखास्त झालं. काम 100% करावं लागतं. ही ताकद आहे त्या सही शिक्क्याची. आणि म्हणून अहो पुण्य फलीभूत झालं. याला प्रमाण काय? भाग्य उदयाचा ठसा. भाग्य कोण आहे? पुण्य आणि भाग्य ह्यांचं कनेक्शन सांगतो. हा कनेक्शन कळाल्याशिवाय नाही ना. माणसं म्हणजे हे आमचे मामा आहेत, काका आहेत, मेहुणे आहेत, पाहुणे, सासू काय जे असेल ती समजा संबंध कळाल्यावर मग आपण जी बी प्रामाणिकपणे सेवा केली, भजना पूजनाची, अन्नदानाची, दिंड्या, वाऱ्या, पाता, काय जेवढं बी पारमार्थिक साधना केल्या, वेगवेगळ्या रूपाची सेवा आहे. तुम्ही आता सध्या काय करायला? श्रवण. तुम्ही आता सध्या कोणती सेवा आहे? श्रवण भक्ती करायला. ताळकरी गायनाची सेवा. म्हणजे वेगवेगळ्या रूपानं सेवा करायची पद्धत आहे. पण सेवा तिला आपण भक्ती म्हणतो. जिला आपण काय म्हणतो? भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. सेवा याचा मूळ धातू आहे भज. कोणता धातू आहे? भज. त्याचा अर्थ होतो सेवा करणे. आणि ती शब्दच असा आहे. कसा आहे? आज्ञा करणे अर्थाचा. भज. कसं वाटायले बोलण्यातून? विनंती वाटायली होय. भज कसं वाटायले? काय सोस करी शिवाया, भज म्हणा पंढरी राया. कसं वाटायले? विनंती वाटायली होय. विनंती नाही. लोट नावाचा लकार आहे व्याकरणामध्ये. कोणता? लोट नावाचा लकार आहे.
तो आज्ञा करणे अर्थाचा आहे. लोट आज्ञार्थे असा प्रयोग आहे. म्हणजे भज म्हणजे आज्ञा केली आहे. भज चातवित गोत कुळशिळ मात पण भजे का त्वरित भावना भज ही आज्ञा आहे. पण किती दिवस? तर ही सेवा परिपक्व होत नाही तोपर्यंत भज. कळलं का? सेवा परिपक्व होत नाही तोपर्यंत भज आदेश. जेव्हा ती सेवा करून करून पिकल्या जाते किंबहुना परिपक्व होती, परिपक्व सेवा झाली की शास्त्र सांगते आता आता त्या जकाराच्या जागी गकार आदेश करून टाका. लक्षात येईल का बोलणं? पहिला काय होता भज? पहिला काय होता भज. आता शास्त्र म्हणतोय परिपक्व सेवा झाली. आता सेवा कच्ची राहिली, कच्ची असेपर्यंत भज. परिपक्व झाली की जकाराच्या जागी गकार आदेश होतो. एक सूत्र महर्षी पाणिनीचं काय? चजह को खिन्नतो हो. काय म्हटलंय? ऐकून ठेवा, तितक्या किचकटाचा विषय नाही पण आपल्याला मुद्दा महत्वाचा आहे. चजह को खिन्नतो हो च वर्गस्य स्थाने कवर्गादेशो भवती घितीने तिचे प्रत्यय परे. च वर्गाच्या जागेवर क वर्ग आदेश होतो परिपक्व सेवेचा परिपाठ असेल तर. आता इथं सेवा कशी झाली? समजा परिपक्व सेवा झाली. आता च वर्गाच्या जागी क वर्ग आदेश. च वर्ग किती आहेत? तर च वर्ग 5 आहेत. च छ ज झ ञ किती आहेत? च छ ज झ ञ 5 आहेत. मग क वर्ग क ख ग घ हे बी 5 आहेत. मग शास्त्र म्हणतंय यथासंख्य मनोदेश समान. स्थानीय आणि आदेश जर समसंख्यावाले असतील तर क्रम वाईज पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा. मग आता पहिला कोण होता? ज. कितव्या नंबरचा आहे? च छ आणि ज कितव्या नंबरला आलाय? तिसऱ्या नंबरला आलाय. त्याचं म्हणणं क मरला तिसऱ्याच नंबरचा होणार यथासंख्य क्रम वाईज. क ख आणि ग कच्च्या अवस्थेत भज, परिपक्व झालं की भग. आता ज गेला, कोण गेला? आता ज गेला, जच्या जागेवर कोण आहे? ग. क ख ग तिसऱ्या नंबरला ग आदेश झाला. आता परिपक्व सेवा म्हणजे भग. भगचा अर्थ कळाला का? भग म्हणजे परिपक्व सेवा. लक्षात येईल का नाही येईल बोलणं? भग म्हणजे परिपक्व सेवा. आणि भग हे रॉ मटेरियल आहे. भग काय? रॉ मटेरियल आहे. हे 6 प्रकारचं मटेरियल आहे. कतिपय भगानी संती इथे षड भगानी संती. किती प्रकारचे भग आहेत शास्त्रात? 6 प्रकारचे भग सांगितले. किती प्रकारचे? 6 प्रकारचे भग सांगितले. आणि ते 6 प्रकारची भग एकत्रित करून मूस तयार केली की त्याचा भगवान शब्द तयार होतो. कळलं का नाही? भग इव वर्तते इति भगवत तस्य एक वचने भगवान. विठाला आपल्याला तर भगवानाकडे जायचं नाही. आपल्याला जायचं इकडं. कोणकड? भाग्याकडं. तर त्या भगाच्या पोराचं नाव आहे भाग्य. हा असं आहे. ती पहिला कोण आहे? कच्च्या अवस्थेत भज. सेवा करून 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 आता ही कशी झालीत? ही आता पिकलीत, समजा परिपक्व झालीत. आता भज नाही, आता भग. परिपक्व सेवेचं प्रमाणपत्र जकाराच्या जागी गकार आदेश झाला. आता भग झाले. आणि भगे भव भाग्य. भगवान से जो पैदा हो निष्पन्न हो उसी का नाम भाग्य कहलाता है. परिपक्व सेवेतून जे निष्पन्न होतंय, उत्पन्न होतंय त्याचं नाव भाग्य. आणि भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. म्हणून झालो सन्मुख तो कैसा संत झालो सन्मुख कैसा संत
एकदा शिक्का पडला कशाचा? भाग्य उदयाचा. तर भाग्याचा खानदानी धंदा काय? लेकर बाळ, बायका पोरं नाही. भाग्य तरी नव्हे, धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. व्यवहारातली प्रॉपर्टी मिळणं ही भाग्याची बाजू नाही. हे व्यवहारामध्ये जी चढ उतार, सत्ता, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य जे मिळणे हे भाग्याचं लक्षण नाही. ती त्याचा धंदाच नाही महाराज. त्याचा खानदानी धंदा एकच, ती देव अथवा देवमान्य संताच्या दरवाज्यात असते. कोण? भाग्य. इकडे पटांगणार राहत नाही. ती त्याच्या नावावर शिजत आहे इकडे काही बी. ही जेवढं बी सत्ता संपत्ती ही जी मिळाली त्याच्या नावावर शिजायले ही सारं. ती ही धंदे करीत नाही खाल्ली. हां, ती फक्त देव अथवा देवमान्य संतांच्या दरवाज्यात असते. जो बी येईल, कुणी बी येऊ त्याचं स्वागत करणं काय बरं का देवा. काय मोक्ष रेखेला भाग्य विणला, मोक्ष रेखेला भाग्य विणला, मोक्ष रेखेला भाग्य विणला, मोक्ष रेखेला भाग्य विणला. स्वागत करायचं. भाग्य विनटाला विशेषेनं नटत येते विनट. विशेष प्रकारनं त्याला नटवायचं, स्वागत करायचं. हाताला धरायचं. कुणाला? त्या हरिभक्ताला हाताला धरायचं. सरळ नेऊन मध्ये साधूच्या ताब्यात द्यायचं. साधूचा अंकिला हरिभक्त. आणि एकदा साधूच्या ताब्यात दिलं, साधू काय करतात? त्याचं ऑपरेशन करतात. साधूच्या ताब्यात हरिभक्ताला दिलं की त्या हरिभक्ताचं काय करतात? ती ऑपरेशन करतात. कशाचं? डोळ्याचं म्हणून. कशाचं ऑपरेशन? डोळ्याचं. हे चंबड्याचं कातड ते डोळे आहेत. आपले डोळे कशाचे आहेत? चंबड्याचे डोळे आहेत. ती पडदा काढून टाकतात आणि मध्ये ज्ञान नावाची लेश टाकतात. कोणती लेश? ज्ञान नावाची. आणि मग त्यानं असं कुणाकडे बी बघितलं, त्याला माणसाची मॉडेल जरी दाखविली तरी माणसं दिसत नाहीत. जननो हे अवघा जनार्दन. त्याला माणसं दाखविली तरी माणसं दिसत नाहीत. कुत्री मांजर काही बी दाखवा, कुत्रे मांजर काही दिसत नाहीत. त्यांच्यामध्ये बसलेला देव दिसतो. कोंदाटले पुढे
ऑपरेशन करून ज्ञान नावाची लेस टाकते आणि एकदा ती ज्ञान नावाची लेस टाकली काय हरी दिशे जनी वनी आत्मत जिकडं पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई अहो जे जे दृष्टी दिसे ते हरे पूजा ध्यान आता त्यानं कुणाकडे बी बघू काय दिसायला त्याला अवघा देवाची झाला पाही आणि भरून या अंतरबाही जिकडं पाहिल तिकडं त्याला देवच दिसतो महाराज जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही म्हणून कोण दटले पुढे परब्रह्म सावळे समस्या कोणती होती जीव हा देवापासून काय झालता विनमुख झालता ना आता जिकडं पाहिल तिकडं देवच दिसायला लागलाय समस्या सुटली करा म्हणून आधी फिटले माझे कोडे जन्माचे आधी फिटले माझे कोडे जन्माचे साकडे पाहिल तिकडं देव दिसायला लागलाय झालो सन्मुख तो कैसा त्याच्यामुळं आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माची साकडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे ही मेहरबानी कोणाची ही मेहरबानी संताची ही मेहरबानी कोणाची ही संतांची मेहरबानी महाराज आणि मग संत चिल्लर बाब नाही संतांच्या बाबतीत व्यवहार फार काटेकोरपणे पाळावा लागतो कसावी मोकळा मंगळवार जमत नाही संतापाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उर फोडी छाती काढून चालत नाही तिथं संतांच्या जवळ व्यवहार करत असताना अशी छाती काढून जमत नाही तिथं इतका अवघड आहे साधूची आशा पुढे कृष्ण कुळ कायसे बापुरे शंकराचे लिंग जडे इंद्र संपत्ती पडे समुद्रा माझी विठाला म्हणून बच के रहने वाली बात है खतरनाक जबान असते कुणाची साधूची व्यवहार असा आहे प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे हा शिष्टाचार आहे आणि त्यांना आलिंगन दिल्यावर
अलीगणे संताची